गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या या सिरीजमध्ये आपण आज छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, नांदेड इत्यादी जिल्ह्यामधील टॉपचे गव्हर्नमेंटचे जे लॉ कॉलेज आहेत त्यांची डिटेल माहिती पाहणार आहोत. तसेच त्या कॉलेजमध्ये फीज काय असणार आहे आणि त्या कॉलेजचे काय फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल असतील आणि कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये 3 इयर LLB आणि 5 इयर LLBचा कोर्स ऑफर केला जातो, त्या कोर्सचं मीडियम काय, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. तर या बॅचेस 3 आणि 5 इयर सीईटी अशा विद्यार्थ्यांसाठी असतील. आमची जी रिसेंट बॅच आहे ती 26 मे पासून सुरू होते. या बॅच मध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स याच्यामध्ये असतात, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. मित्रांनो, ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा सिलेबस कव्हर करून तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या कोर्सला जॉईन करू शकता. तसेच जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. त्या बॅचची पण तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून इन्क्वायरी करू शकता. मित्रांनो, आजचं पहिलं कॉलेज आहे दयानंद कॉलेज ऑफ लॉ लातूर. हे कॉलेज लातूर येथे लोकेटेड असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड सोबत हे ॲफिलिएटेड आहे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1971 साली झालं होतं. कॉलेजचे फोन नंबर, ईमेल ID आणि वेबसाईट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही अधिक डिटेल माहिती या कॉलेजविषयी मिळवू शकता. या कॉलेजचा ऑफिसचा टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 3 पर्यंत असून या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेलची अवेलेबिलिटी आहे. मुलांसाठी 15 सीट्सचं हॉस्टेल आणि मुलींसाठी 81 सीट्सचं हॉस्टेल इथे आहे. तसेच हॉस्टेलची वार्षिक फी 31,300 रुपये आहे. मित्रांनो, या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल डॉक्टर नथानी प्रताप या कार्यरत असून इथे ऍडमिशन इन्चार्ज वाजपेयी मनोज हे कार्यरत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे कॉलेज 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इथे 3 इयरचा LLB कोर्स ऑफर केला जातो आणि 5 इयरचा BA LLB कोर्स इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मित्रांनो, या कोर्सचं मीडियम इंग्लिश असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 3 इयर LLB साठी 120 आणि 5 इयर LLB साठी 60 विद्यार्थ्यांची आहे. तसेच या कॉलेजची जी टोटल फी आहे ती 5,101 रुपये दरवर्षी तुम्हाला असणार आहे. पुढचं कॉलेज आहे श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी. हे परभणी येथे लोकेटेड असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडशी हे ॲफिलिएटेड आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट 1983 साली झालं होतं. कॉलेजचा फोन नंबर, फॅक्स, ईमेल ID आणि वेबसाईट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली आहे. कॉलेजचा ऑफिस टाइम सकाळी 8 ते 5 PM असून इथे तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी मुलींसाठी अवेलेबल आहे. 72 सीट्सचं मुलींसाठी इथे हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलची दरवर्षी फी 12,000 रुपये आहे. मित्रांनो, या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर RB देशमुख आणि ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर GM फुलझलके आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिले आहेत, त्याच्यावरती तुम्ही ऍडिशनल इन्क्वायरी करू शकता. तसेच मित्रांनो, या कॉलेजमध्ये 3 इयर LLB आणि 5 इयर LLB असे दोन्ही कोर्स ऑफर केले जातात. दोन्ही कोर्स हे इंग्लिश मीडियम मधून असून हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. 3 इयर स्टुडंटची इंटेक कॅपॅसिटी 240 आणि 5 इयर स्टुडंटची इंटेक कॅपॅसिटी ही 60 स्टुडंटची आहे. या कॉलेजची वार्षिक फी 5,120 रुपये तुम्हाला असणार आहे. पुढचं कॉलेज आहे नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड. हे नांदेड येथे लोकेटेड असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडशी हे ॲफिलिएटेड आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट 1970 साली झालं होतं. फोन नंबर, ईमेल ID आणि वेबसाईट तुम्हाला कॉलेजची दिली आहे. कॉलेजचं टायमिंग सकाळी 8 ते संध्याकाळी 5 PM आहे. हॉस्टेलची फॅसिलिटी इथे अवेलेबल नाहीये. तसंच मित्रांनो, इथे प्रिन्सिपल डॉक्टर वीणा पाटील आणि ऍडमिशन इन्चार्ज श्री लोंढे शेषराव किशनराव हे कार्यरत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला इथे दिलेले आहेत.
तसंच मित्रांनो, या कॉलेजमध्ये तुम्हाला LLB 3 इयर आणि BA LLB 5 इयर असे दोन्ही कोर्स ऑफर केले जातात. या कोर्सेसचं मीडियम इंग्लिश आहे आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज हे असून याची इंटेक कॅपॅसिटी 3 इयरच्या स्टुडंटसाठी 180 आणि 5 इयरसाठी 120 आहे. या कॉलेजची टोटल फीज ₹3,935 दरवर्षी तुम्हाला असेल. पुढे आहे श्री शिवाजी लॉ कॉलेज कंधार. हे कॉलेज नांदेड जिल्ह्यामध्ये लोकेटेड असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडशी हे ॲफिलिएटेड आहे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1993 साली झालं होतं. कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. कॉलेजचं टायमिंग सकाळी 8:30 ते संध्याकाळी 4:30 PM पर्यंत असेल. या कॉलेजमध्ये हॉस्टेलची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल नाहीये. तसंच मित्रांनो, या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर महेश लक्ष्मणराव धर्मापुरीकर हे कार्यरत असून इथे ऍडमिशन इन्चार्ज श्री सुनील आंबटवड हे आहेत. या कॉलेजमध्ये फक्त तुम्हाला 3 इयर LLBचा कोर्स ऑफर केला जातो, जो की इंग्लिश मीडियम मध्ये असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजची टोटल फीज ₹2,975 आहे. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, छत्रपती संभाजीनगर. हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1968 साली झालं होतं. कॉलेजचा फोन नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. ऑफिस टायमिंग सकाळी 7:30 ते 1:30 PM पर्यंत असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. मुलांसाठीचं 150 सीट्सचं हॉस्टेल इथे आहे आणि मुलींसाठीचं 25 सीट्सचं हॉस्टेल तुम्हाला इथे असणार आहे. हॉस्टेलची फी वर्षाला ₹6,000 असून इथे ऍडमिशन इन्चार्ज प्रदीप साळवे आणि प्रिन्सिपल डॉक्टर प्रमोद हेरोडे हे कार्यरत आहेत. तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत. कॉलेजमध्ये तुम्हाला LLBचा 3 इयरचा कोर्स आणि LLBचा 5 इयरचा कोर्स असे दोन्ही कोर्सेस ऑफर केले जातात. कोर्सचं मीडियम इंग्लिश असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 240 विद्यार्थी 3 इयरसाठी आणि 60 विद्यार्थी 5 इयरसाठी आहे. तसेच या कॉलेजची टोटल फीज ₹3,285 आहे. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर बापूजी साळुंखे लॉ कॉलेज, उस्मानाबाद. हे कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1984 साली झालं होतं. कॉलेजचा ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे. कॉलेजचं टायमिंग सकाळी 7:30 ते 1:30 PM पर्यंत असून इथे तुम्हाला मुलींसाठी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 20 सीट्स ह्या मुलींसाठी राखीव आहेत. तसेच या हॉस्टेलची फी वर्षाला ₹12,000 आहे. तसेच मित्रांनो, या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर के कृष्णमूर्ती आहेत आणि ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर SJ आंबेकर हे आहेत. तसेच या कॉलेजमध्ये LLB 3 इयर आणि LLB 5 इयर असे दोन्ही कोर्सेस ऑफर केले जातात. इथे मीडियम तुम्हाला इंग्लिश अवेलेबल असून कॉलेजचा स्टेटस गव्हर्नमेंट एडेड आहे. याची इंटेक कॅपॅसिटी 120 स्टुडंट 3 इयरसाठी आणि 60 स्टुडंट 5 इयरसाठी आहे. तसेच कॉलेजची वार्षिक फी ही ₹3,285 आहे. पुढचं कॉलेज छत्रपती संभाजीनगर मधून आहे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज. हे कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असून कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट हे 1956 साली झालं होतं. या रिजन मधलं हे जुनं कॉलेज आहे. या कॉलेजचा फोन नंबर, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे. तसेच कॉलेजचं टायमिंग सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 PM पर्यंत कॉलेजचं ऑफिस चालू असतं. हॉस्टेलची फॅसिलिटी इथे मुलींसाठी 96 सीट्सचं हॉस्टेल अवेलेबल असेल. हॉस्टेलची फी वर्षाला ₹20,100 आहे. तसेच मित्रांनो, इथे प्रिन्सिपल डॉक्टर CM राव आणि ऍडमिशन इन्चार्ज मिस्टर अभय जाधव हे कार्यरत आहेत. इथे तुम्हाला 3 इयर CET आणि 5 इयर CET असे दोन्ही कोर्सेस ऑफर केले जातात. कोर्सेसचं मीडियम इंग्लिश असून या कॉलेजचा स्टेटस गव्हर्नमेंट एडेड आहे. 3 इयरसाठी इंटेक कॅपॅसिटी 180 विद्यार्थी आणि 5 इयरसाठी इंटेक कॅपॅसिटी 120 विद्यार्थी असून या कॉलेजची फी वर्षाला ₹3,285 आहे. पुढचं कॉलेज बीड मधून आहे स्वातंत्र्य सेनानी रामराव आवरगावकर लॉ कॉलेज. हे कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटी सोबत ॲफिलिएटेड असून 1979 साली या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. कॉलेजचा फोन नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. कॉलेजचा ऑफिस टाइम सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 PM असून इथे हॉस्टेलची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल नाहीये. तसेच मित्रांनो, इथे प्रिन्सिपल डॉक्टर प्रमोद वाघमारे आणि ऍडमिशन इन्चार्ज प्रोफेसर सुनील हरळे हे कार्यरत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिलेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला फक्त LLB 3 इयरचा प्रोग्राम ऑफर केला जातो. कोर्सचं मीडियम इंग्लिश आणि स्टेटस गव्हर्नमेंट एडेड आहे. तसेच या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी ही 120 स्टुडंट आहे. कॉलेजची फी 3285 दरवर्षी तुम्हाला इथे पे करावी लागणार आहे. पुढचं कॉलेज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आहे. VN पाटील लॉ कॉलेज हे सिडको औरंगाबाद येथे लोकेटेड आहे. याचं एस्टॅब्लिशमेंट इयर हे 1999 असून कॉलेजचा फोन नंबर, ईमेल आयडी, वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे. कॉलेजचे टायमिंग सकाळी 8 AM ते दुपारी 2 PM मध्ये हे कॉलेज चालतं. कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी इथे अवेलेबल नाहीये. कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर नीतल नांदेडकर या असून ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर सबिहा शेख या कार्यरत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर इथे प्रोव्हाइड केलेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला LLBचा 3 इयरचा कोर्स ऑफर केला जातो. इंग्लिश मीडियम मधून कॉलेजचं स्टेटस गव्हर्नमेंट एडेड असून याची इंटेक कॅपॅसिटी 60 विद्यार्थ्यांची आहे. तसेच वार्षिक फी 3285 रुपये इथे तुम्हाला पे करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यामधले हे गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिलेत. हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. यामध्ये काही कॉलेजमध्ये 3 इयर CET चा कोर्स फक्त ऑफर केला जातो. काही कॉलेजेसमध्ये दोन्ही कोर्सेस इथे ऑफर केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजेसचे कट ऑफ पाहण्यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ इथे बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तो व्हिडिओ चेक करा, त्या व्हिडिओ मधल्या स्टेप्स फॉलो करा आणि या कॉलेजेसचे कट ऑफ तुम्ही तिथे पाहू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये LLB करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण लॉ CET चे रेग्युलर अपडेट्स मी या चॅनलवरती घेऊन येत असतो. सोबतच आमची जी बॅच 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू.